हे मारुतीराय जेव्हा लंकेत गेले, दिसलं घर कधी पेटून, दिसलं घर कधी पेटून, दिसलं घर कधी पेटून. चंद्रकांत महाराज राख रांडोळी करून टाकली सगळ्या घरांची. पण एक जे घर होतं त्या लंकेतलं, त्या घराला मात्र आगीची झळ सुद्धा पोचू दिली नाही. त्या घरावर भगवा ध्वज होता, दारात तुळशी वृंदावन होतं आणि तुळशी जिवंत होती, आणि खिडकीमधनं श्रीराम जय राम जय जय रामचा नामघोष ऐकायला येत होता. आगीची झळ नाही पोचू दिली. काय असेल ते असेल, राक्षसी स्वभाव असा आहे, आपलं जळाल्याचं लय दुःख होत नाही, भाऊबंदाचं का राहिलं याचं लय टेन्शन येतं. तेच झालं लंकेत. ते सगळे राक्षस मारुतीरायाच्या भोवती जमा झाले. हे असं बरं नाही, राख राख करून टाकली राव आमच्या घरांची, आणि त्याचं का ठेवलं? तो पण आमचा भाऊबंदच. भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरावर एक उपकार असा केला की त्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एक नवा बांगलादेश तयार होत होता, एक नवा पाकिस्तान तयार होत होता, की जिथून हिंदुस्तान विरोधी कारवाया राबवल्या जायच्या, आखल्या जायच्या, नियोजन केलं जायचं. जवळजवळ पैलवान महेश दादांनी 1000 एकर साफ केलं. हा पुढच्या पिढ्यांवर एक उपकार झाला की तिथं एक तेवढ्या जागेत तयार होणारं पाकिस्तान, बांगलादेश थांबवलं महेश दादांनी. मी सहज ती कारवाई चालू होती, ते JCB उखडीत होतं, मी सहज पाहायला गेलो होतो. ते साहेब लोक कागद घेऊन, नकाशे घेऊन तिथं उभे होते, आणि ते पाडीत असले ना की 2-4 जण त्या साहेबाजवळ यायचे. ओ ते पलीकडचं शेड राहिलं बरं का. मी म्हटलं साहेब हे काय असं? म्हटले बापू इतकं सोपं झालंय, नकाशा पाहायचं कामच नाही ठेवलं यांनी, हेच सांगत आहे कोणाचं पाडायचं. आपलं पडलं का मग त्याचं का राहिलं? त्याचं अनधिकृत आहे, त्याचं पण अतिक्रमण, म्हणजे हेच सांगताय सगळं. आणि तसंच झालं ते लंकेत. त्याचं का ठेवलं? तो आमचा भाऊबंद आहे. मारुतीरायांचं उत्तर काय माहिती आहे? त्याचं कायमस्वरूपी ठेवायचंय म्हणूनच तुमची जाळली. भक्ता राखे दुर्जनाशी संवारी, त्याने नाही. आता लोक म्हणतात की तो सीतामय्यासाठीचा लढा होता. निमित्त सीतामय्या होती, पण लढा भक्तासाठीचाच होता. आणि लढा जर भक्तासाठीचा नसताना, तर ज्या दिवशी लंकेमध्ये त्या रावणाचा पराभव केला, ठरवलं असतं देवानं, तर लंकेतली सगळी संपत्ती पोत्यात भरून अयोध्येला घेऊन गेले असते. पण इतिहास असा आहे, सुतळीच्या तोड्याला सुद्धा हात नाही लावला. रावण ठोकला, आणि त्याचा भाऊ जो रामाचा भक्त आहे, सदाचरणीय नीतिमान आहे, त्या रावणाच्या सख्या भावाला बिभीषणाला गादीवर बसवलं. मग सांगा, लढा पत्नीसाठीचा होता का भक्तासाठीचा होता? भक्तासाठीचाच होता. आणि देवानं शब्द पाळला. पण हल्ली विचार करत असताना माझ्या मनात एक आशय असा येतोय की लोकांना हे सांगणं बंद करावं आता. काय? देव धर्म संपून देणार नाही.
देवानं शब्द दिलेला आहे की मी हा धर्म संपू देणार नाही. त्याच्याने समाजात गैरसमज असा झाला, कीर्तन झाल्यावर लोक मला येऊन भेटतात, बापू देवानं जर शब्दच दिलेला आहे धर्म संपून देणार नाही, तर तुम्ही एवढा लोड का घेता? तुम्ही काय एवढं टेन्शन घेता? काय एवढी तळतळ करता? ही एक मानसिकता बळावली समाजातली. खुशाल लोक रोज स्टेटस टाकताय, अहो तो दहशतवादी हल्ला झालाय, 27 लोक आपली मेली, काय नाही हो. आज मेवणीचं लग्न आहे, टाकलं स्टेटस. आज त्यांचा कार्यक्रम आहे, टाकले स्टेटस. आणि बदला कोणी घ्यायचा?